तानाजी सावंत यांच्या मंत्रालयाने जी टेंडर प्रक्रिया पारित केली आणि त्यानुसार जी बनावट औषधी खरेदी केली, ती ज्या कंपनीकडून खरेदी केली त्या कंपनींना सर्टिफाईड करण्याचं काम हे अन्न औषध प्रशासन मंत्रालयाचं असतं। अन्न औषध प्रशासन मंत्रालयाचे तत्कालीन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या मंत्रालयाने कुठलंही क्रॉस चेक व्हेरीफाय न करता अशा कंपन्या अस्तित्वात आहेत की नाही हे न पाहता या कंपन्यांना सर्टिफाईड केलेलं आहे आणि त्या सर्टिफिकेशनच्या आधारावर पुढे तानाजी सावंतांनी त्याला कसलंही क्रॉस चेक न करता विशेष म्हणजे जी पारंपरिक औषध खरेदीची प्रक्रिया होती ती प्रक्रिया बाजूला ठेवून एक स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून अन्न औषध प्रशासन खरेदी प्राधिकरणच्या वतीने औषधी खरेदी करणं ही तानाजी सावंतांची अक्षम्य चूक आहे। त्यामुळे अंबाजोगाईमध्ये जी तक्रार आता दाखल झालेली आहे या तक्रारीमध्ये फक्त त्या कंपन्यांच्याच संबंधाने तक्रार आहे। आमची अशी मागणी असेल की FIR मध्ये फक्त औषध विक्रेत्या कंपन्याच नाही तर या कंपन्यांना सर्टिफाईड करणारे धर्मराव बाबा आत्राम आणि या कंपनीकडून टेंडर पारित करून देणारे तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत या दोघांनाही सह आरोपी केलं जावं। यासाठी आम्ही दुहेरी लढाई लढणार। येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये सभागृहाच्या आत यावरती आमची लढाई चालू असेल तर गरज पडल्यास सभागृहाच्या बाहेर रस्त्यावरची लढाई सुद्धा आम्ही लढू आणि या दोनही व्यक्तींना नव्या मंत्रिमंडळात समाविष्ट केलं जाऊ नये ही सुद्धा आमची आग्रहाची मागणी आहे। त्यांना महाराष्ट्रामध्ये पोर्टफोलिओ किती आहेत, कुठला पोर्टफोलिओ कोणाकडे आहे, कुठले हॉस्पिटल कोणाकडे आहे, आरोग्याच्या अखत्यारीत कुठले हॉस्पिटल आहेत, पुन्हा तुमचं वैद्यकीय शिक्षणामध्ये कुठले हॉस्पिटल आहेत। दीड वर्षापूर्वी असाच पद्धतीचं साप म्हणून भुई थोपटली गेली आणि वैद्यकीय शिक्षण विभागाकडे असणाऱ्या हॉस्पिटलचं खापर हे आमच्या डोक्यावर फोडण्यात आलं आणि आज ही खऱ्या अर्थानं बघितलं तर नवीन सरकार आलेलं आहे, नवीन सरकार प्रस्थापित झालेलं आहे आणि ह्याच पद्धतीचा परत एक बवाल करून परत मीडिया पुढे जायचं इतकी घाई की निदान 5-5 टर्म झाल्यानंतर तरी माहित असलं पाहिजे की कुठला पोर्टफोलिओ कोणाकडे आणि कुठल्या पोर्टफोलिओ खाली कुठले हॉस्पिटल आहेत। माझी कृपया त्यांना विनंती आहे की आपण माहिती घ्यावी। हा विभाग वैद्यकीय शिक्षणाकडे हे जे हॉस्पिटल आहे अंबाजोगाईचं त्या ठिकाणचे मेडिसिन्स वगैरे जे असतील ह्या वैद्यकीय शिक्षण ह्या विभागाकडे येतात आणि त्या खात्याचे सन्माननीय मंत्री कोण आहेत ते आपल्याला माहिती आहे। दुसरी गोष्ट आमची लाडकी ताई, आमची लाडकी बहीण ती आज बीडमध्ये जाऊन तिथं मोठमोठ्यानं ओरडत होती की यांना असं असं आहे, आम्ही आंदोलन करू, ते हे करू। माझ्या लाडक्या बहिणीलाही मला सांगायचं आहे, ताई थोडं शिस्तीत घ्यावं, थोडी माहिती घ्यावी, आपलं नॉलेज वाढवावं। थोडं आपण थोड्या माहिती घेतल्यानंतर मग खऱ्या अर्थानं कुणावर टीका करायची हे आपल्याला समजेल। तरी सुद्धा तुम्ही माझी एक लाडकी बहीण असल्यामुळं मी अजिबात तुमच्यावर रागवणार नाही, कारण ते तुमचं अज्ञान आहे आणि अज्ञानापोटी माझं काम आहे, कर्तव्य आहे तुमचा भाऊ म्हणून की तुम्हाला थोडा अजून वेळ दिला पाहिजे की कुठलं खातं कोणाकडे आहे आणि कुठला विभाग कोणाकडे जातो, कुठले हॉस्पिटल कोणाच्या अंडरखाली आहेत। ताई माझी नम्र विनंती आहे आपण व्यवस्थित माहिती घ्यावी आणि माहिती घेतल्यानंतर तुम्ही डेफिनेट मला सॉरी म्हणाल ह्याची मला खात्री आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।